तर मित्रांनो, अशा प्रकारे जेप्सन गार्डन या ठिकाणी आलेलो आहे. बघू शकता अतिशय सुंदर आणि नयनरम्य विहंगम अशा प्रकारचे दृश्य. भरपूर असे बदक आहेत, कबूतर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. तर निसर्गाच्या सानिध्यात यांनी अतिशय सुंदररित्या निसर्गाचे सौंदर्य मेंटेन केलेलं आहे. त्यामुळे पक्षी देखील येथे उच्छंद असा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो. तर निसर्गाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला दुसरं सांगायला नको. जेव्हा तापमान वाढ होते तेव्हाच आपल्याला निसर्ग आठवतो. बाकी दिवस आपण फक्त निसर्ग फक्त त्याचा ओरमडत असतो, बाकी दुसरं काही करत नाही. तर या युरोपियन देशांनी निसर्गाचा समतोल अतिशय सुंदर राखला आहे आणि त्याचाच उपयोग करून त्यातून टुरिझममधून त्यांनी उद्योगधंद्याची निर्मिती केली आहे. तर हे आहे जेप्सन पार्क. तर अतिशय पुरातन 1800 शतकातील हे पार्क आहे. दिवसेंदिवस ह्या पार्कचं सौंदर्य कसं वाढवता येईल याकडे यांचा जास्तीत जास्त कल असतो मित्रांनो. बघू शकता जेप्सन हे येथील एक डॉक्टर होते. त्यांनी या शहराचा विकास केला आणि त्यांचा पुतळा देखील इथे आहे. त्यांच्या स्मृतीनिमित्त एक स्तंभ देखील इथे या पार्कमध्ये आहे. पार्क म्हटल्यानंतर कसे असावे याचं उत्तम उदाहरण इथे पाहायला मिळते. आपल्या इथे देखील शहरांमध्ये पार्कच्या जागा आरक्षित असतात, पण त्यांची अवस्था कशी दयनीय आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपण आपला परिसर कसा सुंदर होईल यासाठी कटिबद्ध राहणं फार गरजेचं आहे. त्यातच खरा जीवनाचा आनंद आहे मित्रांनो. धन्यवाद.